जगात आता मंगळयानमध्ये सुद्धा सगळे फेल झाले. रशिया फेल झाला, अमेरिका फेल झाला, चायना फेल झाला, जपान फेल झाला आणि इंडिया सक्सेसफुल झालं मंगळयानमध्ये. तर ह्याचं कारण काय? जर देशात म्हणजे इतकी गरिबी आहे, इतका गोंधळ असतो, मुंबईला गाडी वेळेवर पोहोचत नाही, पण आमचं चंद्रयान वेळेवर पोचतं. अँड दॅट्स व्हॉट मेक्स इस्रो अ डिफरंट ऑर्गनायझेशन. सॅटेलाइट इन्स्ट्रक्शन टेलिव्हिजन, हां बरोबर. खरं तर साईटची ही जी कॉन्सेप्ट होती, ह्या कॉन्सेप्टवर तुम्ही खूप जास्त काम केलं त्यावेळेस. नाही, दोन कन्सेप्ट आहेत. हां, तुम्हाला हिंदुस्थान समजला पाहिजे. इंडिया काय चीज आहे. खूप मोठा देश आहे, सबकॉन्टिनेंटल प्रोपोर्शन. म्हणजे इट इज इक्वल टू युरोप मायनस रशिया. एवढा आपल्याला कल्पना येत नाही किती मोठा देश. आणि त्यात किती प्रकारचे लोक आहेत, किती भाषा आहे, किती, म्हणजे इंटिग्रेशन हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि साईटमध्ये इंटिग्रेशन हा एक ऑब्जेक्टिव्ह होता. अपार्ट फ्रॉम एज्युकेशन, ॲग्रिकल्चर, डेव्हलपमेंट, पॉप्युलेशन कंट्रोल वगैरे ह्या विषयाबरोबर, म्हणजे प्रोग्राम कोणत्या विषयावर करायचे हे ठरवण्यासाठी तर त्यात हा प्रकार होता. सर, आत्ता जे सगळे आपल्याला सॅटेलाइट डिश दिसतात घरांमध्ये किंवा तर त्यावेळेस तुमचे अँटिनाच होते जुने. हां, ते बरोबर ना. म्हणजे पण त्यावेळी ते दे वर द मोस्ट लेटेस्ट अँटेनाज, बरोबर. दे वर डेव्हलप्ड फॉर साईट. करेक्ट. म्हणजे थोडक्यात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की आत्ता जे सगळे लोक टीव्ही बघतायत, तो टीव्ही भारतात आणण्यामागे तुमचा वाटा होता. म्हणजे इस्रोचा वाटा होता. आणि इस्रोसाठी तुम्ही साईटवर सर्वात जास्त काम केलं. मग तुम्हाला ही साईट भारतात यावी याची पहिली कल्पना किंवा इस्रोला किंवा तुमच्या सगळ्या टीम मेंबर्सला ही कशी काय आली किंवा इन्स्पिरेशन कुठून मिळालं? नाही, आमचं अमेरिकेबरोबर कोलॅबरेशन आधी साऊंडिंग रॉकेट थोड्याहून झालंच होतं ना. आणि त्या काळात दर महिन्याला अमेरिकेत जात असे. बर. युनायटेड नेशनमध्ये इंडियाला रिप्रेझेंट केलं स्पेसमध्ये. कम्युनिकेशन ब्रॉडकास्टिंग, डायरेक्ट ब्रॉडकास्ट सॅटेलाइट, नॅव्हिगेशन सॅटेलाइट्सचा वर्किंग ग्रुप होता, त्याचा मी चेअरमन होतो. बर. त्यामुळे माझा UN आणि अमेरिका म्हणजे अगदी दर महिन्याला तुम्हाला गंमत सांगतो, माझ्या मुलाला वाटायचं हे घर त्याच्या आईचं आणि त्याचं आहे आणि मी आय एम अ व्हिजिटर. आणि माझ्यावर चिडला तर म्हणायचं जा तुझ्या घरी जा, मला त्रास देऊ नको, असं इतकं हे होतं माझं. तर वी हॅव गॉन थ्रू व्हेरी हे, म्हणजे ह्या प्रोग्रामसाठी आम्हाला वी हॅव गॉन थ्रू हार्डशिप. वी हॅड प्रॅक्टिकली नो फॅमिली लाईफ, असं हे झालं होतं. अमेरिकाने खूप मदत केली आणि जसं त्यांचा प्रोग्राम वाढत होता तर ते काय करतात आणि त्यातलं आपल्याला काय घेता येईल आणि हे बघून हा त्यांनी जो ATS-6 सॅटेलाइट होता टेलिव्हिजन, हे इट वॉज व्हेरी मोस्ट पॉवरफुल. 50 dBW एवढी पॉवर होती त्याची ग्राउंडवर. जगातला एवढा पॉवरफुल सॅटेलाइट. तर म्हटलं आता जर डिश अँटेना लावली तर आपल्याला पटापट हे करतं आणि ते डेमॉन्स्ट्रेट करता आलं इंदिरा गांधीला. आणि त्यामुळे मग तिला आमच्यावर विश्वास बसला आणि इन्सॅटचा मार्ग सोपा झाला. मग दुसरे पण प्रयोग झाले. मग युरोपियन स्पेस एजन्सीचा सॅटेलाइट होता, तर त्याच्यासाठी आम्ही ॲपल एक्सपेरिमेंट, ॲपल म्हणजे आर्यान रॉकेट त्यांनी तयार केलं. तर आर्यान पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट, तर ते म्हणले ते आर्यनची 4
रॉकेट्स आम्ही प्रयोगासाठी सोडणार आहोत, तुम्हाला एका रॉकेटवर फुकट सॅटेलाईट आणून बसवा. तर आम्ही तो म्हणून त्याला आर्यन पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट करून आम्ही पहिला कम्युनिकेशन सॅटेलाईट चालू भारतात बनवला. म्हणजे आम्ही काय केलं की इतरांचे सॅटेलाईट वापरायचे, पण त्यामुळे जो वेळ मिळाला त्यात भारतात सगळी ग्राउंड तयार करायची, लॅबॉरेटरीज तयार करायच्या, टेक्नॉलॉजी तयार करायची. कारण एकदा सॅटेलाईट गेला की तुम्हाला तिथे रिपेअर करता येत नाही. म्हणजे तो सॅटेलाईट 10 वर्ष विना रिपेअर चालला पाहिजे त्या स्पेस एन्व्हायरमेंटमध्ये. तर हे सगळे फायदे असतात. सर, आत्ता सॅटेलाईटचा विषय निघाला, तुम्ही म्हटलात की एक सॅटेलाईट 10 वर्ष तिथे व्यवस्थित चालला पाहिजे. हो, आत्ता खरं मध्यंतरी सॅटेलाईट इस्रोनी सोडला, तर तो सॅटेलाईट नाही तर त्याला हे प्रोब म्हणतात. म्हणजे ओके, अच्छा, प्रोब. तो हे असतो, तो सॅटेलाईट म्हणजे काय, त्या मून इज द सॅटेलाईट ऑफ द अर्थ, अर्थ इज द सॅटेलाईट ऑफ द सन. म्हणजे एक मोठी बॉडीच्या बाजूला जी धाकटी बॉडी प्रदक्षिणा घालते त्याला सॅटेलाईट म्हणतात. अच्छा, त्यावेळेस नक्की काय अडचण आली? कारण मी टी व्हीवर दाखवताना असं दाखवते की तो एका ऑर्बिटमध्ये गेला, मग दुसरा गेला, मग तिसरा गेला. मून आपल्यापासून 4 लाख किलोमीटर दूर आहे आणि तिथून तुम्ही इंडियातनं कंट्रोल करणं म्हणजे किती अवघड असेल पहा. म्हणजे दीज आर द चॅलेंजेस विच आर नॉट अंडरस्टूड बाय द कॉमन मॅन. की तर असा जो वेन द डिस्टन्स इन्क्रीजेस युअर कंट्रोल डिक्रीजेस. म्हणून तुम्हाला रिलायबिलिटी, क्वालिटी कंट्रोल वगैरे ह्या गोष्टी. आणि मग काय होतं की एकदा तुम्हाला ती सवय जडली ना, तुमची मॅनेजमेंट सिस्टीम पक्की होते. इस्रो कल्चर हे असं आहे की तिथे दयामाया नाही, इट मस्ट बी परफेक्ट. आणि ती इस्रोची टीम काय एका माणसाचं काम नसतं. हो, एकेका प्रोजेक्टवर असे 400-400 लोक असतात आणि त्यांना ते काम करावं लागतं. आणि म्हणजे ते एकमेकाचं काम असं फिट झालं पाहिजे ना. आणि मग इट मस्ट वर्क ॲज अन इंटिग्रेटेड युनिट. पण सर, तुम्ही जेव्हा काम बघत होतात इस्रोचं, अर्थात साराभाई हे प्रमुख पदावर होते, तर त्यावेळेस तुमच्यावर पण जबाबदारी असेल? नाही, मग आम्ही लोक तयार केले. म्हणजे अच्छा, तुमच्या अंडर किती लोक होते त्यावेळेस साधारण? असं नाही काय करू तुम्ही, इथे अशा टीम्स असतात. अच्छा, इस्रोचं हे असं हायरार्की म्हणजे ते गव्हर्नमेंटचं काम नसतं. ओके, इथे यू फॉर्म अ टीम. अमक्या गोष्टीसाठी साईडसाठी टीम होती, त्याचा मी मुख्य होतो. अच्छा. दुसरं एक ॲपल सॅटेलाईट होता, त्याची टीम होती, त्याच्यावर मी मुख्य होतो. म्हणजे असे निरा प्रोजेक्ट असायचे. अच्छा, म्हणजे प्रोजेक्ट वाईज तुमच्या टीम्स बदलायच्या. आणि त्याला प्रोजेक्टला आमच्याकडे एक ठराविक पैसा असतो, ठराविक लोक असतात, डेडिकेटेड मॅनपॉवर, डेडिकेटेड रिसोर्सेस आणि टाइम लिमिट की ह्या तारखेला हा सॅटेलाईट वर गेलाच पाहिजे. वर्किंग टू टाइम शेड्यूल. म्हणजे ह्यामुळे इस्रोची स्ट्रेंथ आहे. नाहीतर नाही, हे बिल्डिंग बांधतात ना, हे उद्या होईल, मग आणखीन 2 वर्षांनी नाही, अजून नाही झालं, आता 2 वर्षांनी आणखी. म्हणजे त्याला काही ओपन एंडेड नसतं. इस्रोचं कुठलंही काम ओपन एंडेड नसतं. समजा आम्ही साईटच्या वेळी अमेरिकन सॅटेलाईट त्यांनी आणून ठेवला, ते म्हणणार की ह्या तारखेला आणला, 1 वर्षांनी परत झाला. तर तुम्ही वेळेत तयार नसला, 3 महिने उशीर झाला, तर तुम्हाला 9च महिने मिळणार. त्यामुळे आपल्याकडे मॅनेजमेंटमध्ये दयामाया नसते, प्रत्येकाकडे जबाबदारी सोपवली असते. आणि आमच्या नासाबरोबर मीटिंग व्हायच्या, त्यात असे मिनिट्स नसायचे मीटिंगचे, हे काम या दिवशी पूर्ण होईल आणि ह्याची जबाबदारी ह्याच्याकडे असेल. अच्छा, असे 20-25 ॲक्शन आयटेम म्हणता येते. आणि नंतर 3 महिन्यांनी मीटिंग झाली की पहिल्यांदा ॲक्शन आयटेम काढायचे, ह्याचं काय झालं, ह्याचं काय झालं, ह्याचं काय. म्हणजे पूर्ण व्हायलाच पाहिजे. हे कल्चर हिंदुस्थानात नव्हतं.
अच्छा. ते इस्रोनी आलं आणि त्यामुळे इस्रो वाढली. ग्रेट आहे. आणि जगात आता मंगळयानमध्ये सुद्धा सगळे फेल झाले. रशिया फेल झाला, अमेरिका फेल झाला, चायना फेल झाला, जपान फेल झाला आणि इंडिया सक्सेसफुल झालं मंगळयानमध्ये. तर ह्याचं कारण काय? ज्या देशात म्हणजे इतकी गरिबी आहे, इतका गोंधळ असतो, मुंबईला गाडी वेळेवर पोहोचत नाही, पण आमचं चंद्रयान वेळेवर पोचतं. अँड दॅट्स व्हॉट मेक्स इस्रो अ डिफरंट ऑर्गनायझेशन. इस्रोमध्ये बाहेरचे लोक नाही आहेत, सगळे इंडियन्स आहेत. सगळे इंडियन्स आहेत. आणि हे भारतात उत्पन्न झालेले लोक आहेत. म्हणजे आपणच आपल्याला का कमी लागतो हेच मला समजत नाही. मग हा जेव्हा तुमचा कोर्स आम्ही चालू केला तेव्हा आम्हाला हेच मुख्यतः शिकवायचं होतं. हम कुछ कम नाही. तर इट इज अ मॅटर ऑफ बिल्डिंग कॉन्फिडन्स. आणि ते जे चालवणार असतात त्यांच्यात कॉन्फिडन्स नसला तर ते दुसऱ्यात काय आणणार. बरोबर बरोबर. इस्रो ठराविक काम ठराविक वेळेत ठराविक पैशात ठराविक लोकांच्या झालंच पाहिजे. आणि हे मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघत आला आहात. कारण बघत नाही करत त्यांना ते क्रिएट केलं. हा, बघत नाही बघत बसलो असतो तर नुसतंच बसलो असतो. बरोबर बरोबर. तुम्ही क्रिएट केलं. खरंय. म्हणजे वी हॅव डन इट. करेक्ट. आणि त्यामुळे हिंदुस्थानला एक कॉन्फिडन्स आला की आपण इस्रो सारख्या संस्था याला जगात हे मान्यता आहे, हेवा करतात लोक. इतर बाबतीत आपण चायनाच्या मागे पडू पण स्पेसच्या बाबतीत नाही आपण नाही पडणार. ते जे करू शकले नाही ते आपण करू शकलो. जपान नाही करू शकला ते आपण केलं. खरं. अमेरिका फेल झाली पण आपण नाही झालो. येस. एका वेळी विक्रम साराभाईंनी 4 नोबेल लॉरेट्स माझ्यासमोर आणले आणि म्हणे अरे चिटणीस त्यांना सांग आपण साईट एक्सपांड कसा करणार आहोत. म्हणजे आय हॅड अ ऑडियन्स ऑफ 4 नोबेल लॉरिएट्स. असा ऑडियन्स कुठे मिळणार. तर माझ्या डोक्यात काय विचार आला, काही लोकांना नोबेल प्राईज मिळालं की ते मोठे होतात, पण काही लोकांना नोबेल प्राईज मिळालं की नोबेल प्राईज मोठं होतं. क्या बात आहे. वा. उदाहरण देऊन सांगायचं तर आईन्स्टाईनला तुम्ही नोबेल प्राईज दिलं की ते नोबेल प्राईज मोठं होतं. आईन्स्टाईन म्हणजे पुष्कळ मला हे मोठ्या मोठ्या लोकांची त्यातले नोबेल प्राईजसुद्धा आपले चंद्रशेखर, CV रामनचे पुतणे, ते सुद्धा आमच्याकडे 3-3 महिने लेक्चर द्यायचे. इतकं सुंदर लेक्चर द्यायचं. पण आम्हाला आनंद काय व्हायचा की आपण किती शहाणपणा केला की हा विषय घेतला की आणि हे लेक्चर आपल्याला समजतंय. कारण आता आईन्स्टाईनच्या बाबतीत त्या ग्रस्ताने इक्वेशन्स लिहून ठेवली, पण ती खरी आहेत का खोटी आहेत तपासायला काही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली नव्हती. बरोबर. 100 वर्षांनी ती जेव्हा डेव्हलप झाली आणि मग ही इक्वेशन तपासून पाहिली तर ती बरोबर निघाली. म्हणजे आईन्स्टाईन किती मोठा असेल खरं. आणि आपण आपल्या बुद्धीचा गर्व करतो, त्याला फारशी जागा नाही आहे. बरोबर. तर पण निदान ते काय म्हणतात एवढं जरी आपल्याला कळलं तरी आपण आपल्याला धन्य समजलं पाहिजे. खरं. म्हणून चंद्रशेखरांची गोष्ट सांगतो. MITत लेक्चर दिलं त्यांनी. मला वाटतं त्या लेक्चरचं नाव होतं व्हाय द स्टार्स आर ॲज दे आर. अच्छा. हेडिंगचा अर्थ कळला. हो. व्हाय द स्टार्स आर ॲज दे आर. आणि त्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि MITचा जॉईंट सेमिनार होता आणि त्यांनी 1 तास 1.25 तास लेक्चर दिलं. आणखीन 1 तासभर प्रश्नोत्तरं झाली. आणि वायस्कॉफ म्हणून एक हंगेरियन ओरिजिनचे MITत प्रोफेसर होते,
फार विद्वान होते. ते चेअरमन होते त्या फंक्शनचे. ते उठून उभे राहिले आणि म्हणले, प्रोफेसर चंद्रशेखर, आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन. त्याने इतकं प्रचंड काम केलं आणि त्यातला सगळे ॲप्लिकेशन ह्या फील्डमध्ये त्या फील्डमध्ये सगळं लोक गार झाले होते. व्हाय डिड यू डू ऑल दिस? हे सगळं उद्योग कशा करता गेलं असा प्रश्नाचा रोख होता. व्हाय डिड यू डू ऑल दिस? ते चंद्रशेखर ते बसले आणि चंद्रशेखर उठून उभे राहिले आणि म्हणले, आय एम अ प्रोफेसर ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो अँड आय डू व्हॉट आय लाईक टू डू. आणि बसून गेले. 20 मिनिटं टाळ्याचा कडकड आहे. बापरे. म्हणजे मला जे करायचं ते मी करतो, मला जे आवडतं ते मी करतो आणि मला कोणी विचार दॅट इज. म्हणून अमेरिका इज अमेरिका आणि इंडिया इज इंडिया. असा प्रोफेसर तुमच्या युनिव्हर्सिटीत आहे का की तुम्ही ज्याला त्याच्या पुढे नतमस्तक व्हाल? हा प्रश्न आहे. अजून आपल्याला बरीच हे करायचं. पण आपल्याकडे हुशार लोक आहेत. चंद्रशेखर जे होते यांचे, त्यांनाही नोबेल प्राईज मिळाले. तर ह्या दुकानचं लेक्चर ऐकावं आणि त्यांचं असं इतकं सुंदर. अशी ओळ यायची लेक्चरची, दुसरी ओळ यायची, मग तिसरी ओळ यायची. पण तिसरी ओळच्या सुरुवातीला जर त्यांना पहिल्या ओळीत काही जर एम्फोसिस किंवा काय कमी जास्त वाटला तर तिथे यायचे. अच्छा. म्हणजे असं त्याचं असं इतकं शार्प माइंड असायचं आणि त्यामुळं त्याचं लेक्चर ऐकणं म्हणजे एक पराक्रम असायचा. त्यांच्यासारखी लेक्चर्स ऐकतो आणि ते आपल्याला आवडतात, त्यातले कळतात बहुतांशी, तेव्हा आपल्याला इतका आनंद होतो की आपण किती शहाणपणा आयुष्यात केला की असा विषय आपला घेतला. बरोबर. हे लोक विक्रम साराभाईंच्यामुळे आम्हाला खूप भेटले आणि नंतर MITत गेल्यावर तर ते तसे भेटलेच. अजून आपल्याकडे अशा युनिव्हर्सिटी झाल्याच नाही झाल्या. अच्छा. पण मग सर तरी आता नाही म्हटलं तरी इस्रोची जडणघडण ही खूप मोठ्या लेवलला चालली आहे, सगळं नाव झालं. पण तुम्हाला वाटतं अशा इन्स्टिट्यूट अजून भारतात व्हाव्यात किंवा भारत सरकारने अजून या गोष्टीला काय दिलं पाहिजे? इस्रो गोष्ट वेगळी आहे. तिचं काम करते चांगलं आहे. बरोबर. पण वी आर टॉकिंग अबाउट अकॅडमिक एक्सलन्स. अच्छा. ओके. अकॅडमिक एक्सलन्स ते पण गरजेचं आहे. हां. त्याला ती क्वालिटी पाहिजे, त्याला ते कल्चर पाहिजे, अकॅडमिक फ्रीडम पाहिजे. ते आपल्याकडे नसतं. आपल्या युनिव्हर्सिटीत जी माणसं आहेत ना, ती लहान माणसं आहेत. ते प्रोफेसर नसतात, ते नोकर-चाकर असतात. म्हणजे मी सगळ्यांना एका झाडून खराब करत नाही, पण हा फरक आहे. अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि तिथलं जे हे आहे, तिथलं अंडरग्रॅज्युएट शिक्षण एवढं काही चांगलं नाही आहे अमेरिकेमधलं. हां, चांगलं नाही आहे म्हणजे त्या मानाने आपल्यापेक्षा चांगलं असेल. पण आता त्यांच्याकडे कसं करतात पहा. एकदा मी MITत चाललो होतो, तेव्हा मी MITत होतो. तर तिथे बस घ्यायचा. तर माझ्या शेजारी एक यंग मनुष्य बसला होता. तर म्हटलं, मी त्याला म्हटलं, तू काय करतोस? तर म्हणे, मी MITत असिस्टंट प्रोफेसर आहे. अच्छा. सगळ्यात खालचा, मग असोसिएट प्रोफेसर, मग फुल प्रोफेसर, मग इन्स्टिट्यूट प्रोफेसर वगैरे वगैरे. तर म्हटलं, व्हॉट इज इंटरेस्टिंग यू दीज डेज? असा मी त्याला प्रश्न, तुला सध्या काय कशात गोडी लागली आहे? तर म्हणे, MITत येतात ती मुलं खूप हुशार असतात, कारण तिथे MIT इज वन ऑफ द टॉप स्कूल्स. आणि त्यांनी पाहिलं की ही मुलं जी आहेत भावात असं काही इंटरेस्ट घेत नाहीत अभ्यासात. तर आपल्याकडे मोठं कमिशन नेमलं असतं, काय करा,
MITने काय केलं, हा जो माझ्या शेजारी बसला होता तो असिस्टंट, त्याने बघ रे काय चाललंय ते, काय असं होतं. तर तो म्हणला की ती मुलं इतकी हुशार आहेत की त्यांना हे कोर्सेस एवढे इंटरेस्टिंग वाटत नाही. मग त्यांनी काय केलं, 4 वर्षाचा जो मॅथमॅटिक्सचा कोर्स होता तो त्याने ॲक्सिलरेट केला आणि 2-2.25 वर्षात संपवून टाकला. आणि ती मुलं हे झाली. मग त्या मुलांना सांगितलं की आता तुमचं मॅथमॅटिक्स एवढं ग्रॅज्युएट लेवलचं झालं आहे आणि तुम्ही यूज दॅट मॅथमॅटिक्स टू फाइंड आउट व्हॉट रिअली इंटरेस्ट यू. फिजिक्समध्ये इंटरेस्ट होतं का, कशात जा करा. दिस इज एज्युकेशनल रिफॉर्म. हे एज्युकेशन अमेरिकेत असतं. दॅट इज वाय अमेरिका इज ग्रेट. मी आपल्या मुलांना सांगायचा किंवा कोणी तरी चांगला विद्यार्थी अमेरिकेत जाऊन शिक. अंडर ग्रॅज्युएट नको, त्यांच्या वरच्या लेवलला, पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला जाऊन तिथे शिकला. दॅट इज अमेरिका स्टेट. आणि इतकं फ्रीडम आहे. आम्हाला ते लाँग आयलंड म्हणजे न्यूयॉर्कजवळ हे आहे, तिथे आमचं असं एक्सपर्टमध्ये एक मोठं 14,000 गाऊसचं मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या पार्टिकलला असं घुमवायचं होतं. पण ते मॅग्नेटिक फील्ड स्प्रेड कसं झालं आहे आणि ते कसं शील्ड करायचं वगैरे असं आम्हाला हे होतं. तर मग ते जायचं ठरलं. मग काही नाही, आम्ही एअरपोर्टवर घेतलो, जसं टॅक्सी हायर करतात तसं एक विमान हायर करून बॉस्टनहून लाँग आयलंडला गेलो. मग तिथे उतरलो आणि तिथे जाऊन काम केलं आणि 4 दिवसांनी परत आलो. इतकं असं म्हणजे फ्लेक्झिबल सगळं, फ्लेक्झिबल आणि तुम्हाला कुठे जाऊन काही करता येतं. पण सर भारतामध्ये तुम्ही आत्ता जसं म्हणालात की अकॅडमिक फ्रीडम हा, आता तुम्ही आत्ता जेव्हा भारताकडे बघता त्यावेळेस तुम्हाला वाटतं का की आता असा अकॅडमिक फ्रीडम भारतामध्ये यायला सुरुवात झाली आहे, असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं ते सुरुवात म्हणजे असं आहे की एक कल्चरचा भाग असतो तो. इट्स अ कल्चरल प्रॉब्लेम. ऑनेस्टी. जेव्हा तुम्ही, तो आईन्स्टाईन कोण होता, तो काय शिकला होता? काही शिकला नव्हता. पण त्यांनी जी इक्वेशन्स लिहून ठेवली ती बरोबर आहे का चूक आहे कळतच नव्हतं लोकांना. 100 वर्षानंतर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट झाली. ग्रॅव्हिटी वेव्हजबद्दल बोलतोय मी. आत्ता त्याचे ग्रॅव्हिटी वेव्हज असं प्रसिद्ध झालं. आत्ता म्हणजे आईन्स्टाईन वॉज रिडीम्ड आफ्टर 100 years. ही इज नो लॉंगर लिव्हिंग. की आईन्स्टाईन वॉज राईट. हे सायन्स कल्चर आहे. ह्याला बुद्धिप्रामाण्यवाद म्हणता येईल. की आपली बुद्धीच हे आणि माणसाला ती देणगी आहे. आणि हे सायन्स कल्चर आपल्या भारतात अजून विकसित जास्त व्हायला पाहिजे असं एक एकंदरीत. काय आहे, किती लोक आहेत, त्यातले शिक्षित किती आहेत, त्यातले उच्च शिक्षित किती आहेत, काय म्हणजे नंबर्स पाहिले तर भारतात जवळजवळ नगण्य आहेत ना. किती आहेत. शिकलं पाहिजे लोकांनी, सगळं लोकांनी शिकलं पाहिजे आणि त्याला एक अकॅडमिक एक्सलन्स. आता जे रॉसी ज्यांनी MITत होते त्यांचा एक स्टुडंट होता आणि तो मी इथे कोडायकनालला केला. 2 वर्ष 2.5 वर्ष राहिलो होतो आणि तो इतका सक्सेसफुल झाला की त्यांचं मला इन्व्हिटेशन आलं की तू ये MITत, मी तुझ्यासाठी जागा रिझर्व केली आहे. द पोस्ट इज डेडिकेटेड टू यू, यू कम एनी टाईम. मी त्याला उत्तरच दिलं नाही. मी म्हटलं अजून 2 वर्ष एक्सपर्ट झाला देऊ. त्यांनी साराभाईंना पत्र लिहिलं की आम्ही असं असं केलं, त्यांनी उत्तरच नाही. साराभाईचा मला फोन आला, काय तू असं काय केलं, त्यांचं पत्र म्हटलं काय घाई आहे, तर 2 वर्ष एक्सपोर्ट चालणार आहे, जाऊ की.
मग 2 वर्षांनी मग त्यांनी त्यांना सांगितलं की तो येईल, तुम्ही घाबरू नका. मग 2 वर्षांनी माझा इतका डेटा, जगातल्या सगळ्यात जास्त डेटा माझ्याकडे होता. अच्छा. त्या विषयावरचा, त्या विषयावर. कॉस्मिक एअर शॉवर्सवर. तर पण तो ॲनालाइज, एक इव्हेंट ॲनालाइज करायला आपल्या ह्यानी अर्धा तास लागायचा. आपल्याकडे कॉम्प्युटरच नव्हते. मूर्ती, मी आणि साराभाईशी बसलो होतो आणि मूर्ती काय म्हणत होते की त्यांनी एक ईश्वरदास म्हणून इंजिनियर घेतला आहे आणि हा दुसरा ॲप्लिकेशन आहे, तो पण चांगला आहे, डॉक्टर कलाम. तर त्याला पण आपण घेऊया असं. म्हणजे पोस्ट एकच होती, पण अनलेस साराभाई सेज यस ही कांट अपॉइंट अनदर पर्सन. तर ते त्याचा असा कागद होता त्यांचा ॲप्लिकेशनचा, बायोडेटाचा. तर साराभाईचे मध्ये बसले होते, तर मूर्ती तिकडे होते आणि साराभाईने तो कागद, अरे चिटणीस बघ रे जरा, हा कसा वाटतो तू मला सांग.